10वीतील सर्व विद्यार्थ्यांचे आर.के. कोचिंग क्लासेस या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत. तर विद्यार्थ्यांनो, आपण एक वन शॉट महारिव्हिजन सेशन सुरू केलेला आहे, ज्याचा ऑलरेडी एक व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे. जनरली आपले व्हिडिओ हे रेकॉर्डेड आहेत. विद्यार्थ्यांनी केव्हाही आणि कितीही वेळेस तिथे जाऊन पाहू शकतात. ठीक आहे, ओके. आणि याला कुठलीही फीस तुम्हाला आकारलेली नाही, त्यामुळं फ्री ऑफ कास्ट मध्ये तुम्ही अतिशय चांगल्या क्वालिटीचं जे काही प्रश्नांचं विश्लेषण आहे ते पाहू शकता. तर पहा मित्रांनो, आज आपण कार्बनी संयुगे हा चॅप्टर सुरुवात करत आहोत. या चॅप्टरचं महारिव्हिजन आपण या ठिकाणी घेणार आहोत. एका शॉर्टमध्ये पूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. काही उशीर न करता लक्षात ठेवा, हे जे काही क्वेश्चन्स आपण रिवाइज करत आहोत हे अतिशय महत्वाचे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय अतिशय एकदम IMP असे काय आहेत तर सेशन आहेत. कारण या ठिकाणी मागील सर्व प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून हे सर्व क्वेश्चन्स एकत्र काढून तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल असं आम्ही अपेक्षा करतो. ठीक आहे, मागच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन घेऊ शकता तुम्ही. जर तुम्हाला ही जी PDF दिसत आहे समोर तुमच्या, ही जरी PDF पाहिजे असेल तर याची सुद्धा लिंक, या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर पहा विद्यार्थ्यांनो, सुरुवातीला आपला पहिला पॉइंट आहे समजातीय श्रेणी. कार्बनी संयुगे हे आपल्या चॅप्टरचं नाव आहे, ज्याला आपण इंग्रजीमधनं कार्बन कंपाऊंड्स असं म्हणतो. मग समजातीय श्रेणी म्हणायचं कोणाला तर पहा, ज्या श्रेणीतील कार्बन संयुगामध्ये क्रियात्मक गट सारखाच असतो आणि लगतच्या दोन सदस्याच्या रेणुसूत्रामध्ये बॉन्ड CH2 चा फरक असतो, त्या श्रेणीला समजातीय श्रेणी असं म्हणतात. ठीक आहे, अतिशय सोपी अशी व्याख्या इथं आपण लिहून दिलेली आहे, ऑलरेडी तुम्हाला झालेली आहे, त्यामुळे तेवढं जास्त डिटेलमध्ये पण सांगायची गरज नाही. परंतु तरीही मी एकदा एक्सप्लेन करतो की व्याख्या काय सांगते आणि आपण काय समजून घेत आहोत. तर या ठिकाणी एक समजातीय श्रेणी दिलेली आहे, ही जी दिसते तुम्हाला ही समजातीय श्रेणी आहे, जे तुमच्या डोळ्याच्या समोर आहे. ठीक आहे, ओके. मग ही जी समजातीय श्रेणी आहे, या श्रेणीमध्ये आपल्याला महत्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे, पहा लक्ष. यांनी काय म्हटलं, क्रियात्मक गट सारखा आहे. म्हणजे काय होता इथे क्रियात्मक गट कोणता आहे, तर इथे आपण पाहतो की बॉन्ड सी म्हणजे काय हो, तर हा सिंगल बॉन्ड असलेला जो काही कार्बनी संयुग आहे, ज्याला आपण अल्केन म्हणतो, ज्याला आपण काय म्हणतो, अल्केन म्हणतो. मग तुम्ही ते पाहू शकता, हो का, इथं मिथेन नाव आहे, इथेन आहे, प्रोपेन आहे, ब्युटेन आहे, पेंटेन आहे, हेक्सेन. याच्या सगळ्यांच्या शेवटी सफिक्स हा ANE आहे. याचा अर्थ अल्केन हा येथे काय असणार आहे, क्रियात्मक गट असणार आहे. मग सगळ्यांमध्ये तुम्ही बघू शकता क्रियात्मक गट सारखाच आहे. मग त्यांच्या रेणुसूत्र, यांचा ज्यावेळेस तुम्ही रेणुसूत्राचा विचार करता, हे त्यांचे रेणुसूत्र आहेत. ठीक आहे, त्यांच्या रेणुसूत्रामध्ये कितीचा फरक आहे, बॉन्ड CH2 चा फरक आहे. कितीचा, बॉन्ड CH2 चा. तुम्ही पाहू शकता, तुम्ही हे सिद्ध करून, मी तुम्हाला सिद्ध करून दाखवू शकतो. पहा इथे यांचे रेणुसूत्र दिले. पहिला सदस्य कोणता आहे, CH4. दुसरा कोणता आहे, CH2. यांच्या दोघांमध्ये सॉरी C2H6 यांच्या दोघांमध्ये CH2 चा फरक आहे, हे आपल्याला सांगितलं आहे. कसं पहा बरं. आता इथेनचं सूत्र आहे C2H6 आहे. ठीक आहे, आणि मिथेनचं सूत्र आहे CH4. दोन लगतच्या संयुगामध्ये किंवा सदस्यांमध्ये बॉन्ड CH2 चा फरक आहे. कसा बघा, आता 6 हायड्रोजन वर आहेत, 4 हायड्रोजन खाली, म्हणजे राहिले किती हो, 2 हायड्रोजन वजाबाकी करून दाखवा, कारण फरक करायचा आपल्याला. आणि वर 2 कार्बन आहेत, खाली 1 कार्बन आहे, म्हणजे राहिले किती, 1 कार्बन. बघू शकता तुम्ही CH2 चा फरक आहे. आणि इथं आपल्याला तेच सांगितलंय की दोन लगतचे जे काही सदस्य असणार आहे, सदस्य म्हणजे हा पहिला सदस्य, हा दुसरा सदस्य, तिसरा सदस्य. ठीक आहे, हे झाले सदस्य. लगतचे म्हणजे एकानंतर एक येणार आहे. दोन लगतच्या सदस्यांमध्ये बॉन्ड CH2 चा फरक असतो आणि त्यांना आपण समजातीय श्रेणी म्हणतो. म्हणजे मी याला आता समजातीय श्रेणी म्हणू शकतो. तर ही अल्केनची समजातीय श्रेणी आहे आणि बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये पडलेली आहे. मित्रांनो, हा तुम्हाला 2 मार्कासाठी प्रश्न येऊ शकतो किंवा मग 3 मार्कासाठी प्रश्न येऊ शकतो. म्हणजे काय येऊ शकणार प्रश्न, समजातीय श्रेणी म्हणजे काय सांगू, त्याचे उदाहरण लिहा म्हटलं तर हे समजातीय श्रेणीची व्याख्या आहे आणि हे त्याचं उदाहरण आहे. हे सगळं नाही लिहायचं, फक्त हे जे मी इथे जे तुम्हाला हायलाइट करून दाखवत आहे एवढंच लिहायचं आहे. हे तुम्हाला 2 मार्कासाठी फायदेशीर ठरणार आहे. तुम्हाला वाटलं नाही मला सर अल्केनची समजातीय श्रेणी नाही लिहायची, मला दुसरं उदाहरण लिहायचं आहे, तर तुम्ही इथे पाहू शकता होमोलॉगस सिरीज ऑफ अल्कोहोल ही अल्कोहोलची समजातीय श्रेणी आहे. इथे सुद्धा सेम तसंच राहणार आहे, बॉन्ड CH2 चा फरक येणार आहे, पण इथला क्रियात्मक गट व्यवस्थित बघा. अल्कोहोलचा क्रियात्मक गट आहे बॉन्ड OH. तुम्ही बघू शकता इथे बॉन्ड OH आहे, इथे बॉन्ड OH आहे, इथे बॉन्ड OH, इथे बॉन्ड OH. म्हणजे काय, याच्यामधला जो क्रियात्मक गट कोणता आहे, OH आहे, म्हणजे अल्कोहोल आहे. आणि त्याच्यामुळे आपण याला काय म्हणतो, अल्कोहोलची समजातीय श्रेणी, होमोलॉगस सिरीज ऑफ अल्कोहोल असं आपण त्याला म्हणतो.
ठीक आहे, क्लिअर. तुम्ही हे सुद्धा उदाहरण लिहू शकता. आता परीक्षेमध्ये कधी कधी फक्त 2 मार्कासाठी हाही प्रश्न पडतो की डायरेक्ट अल्केनची समजातीय श्रेणी लिहा. तर तेव्हा फक्त एवढंच लिहायचं तुम्हाला, व्याख्या वगैरे काहीच लिहायचं नाही. आणि कधी कधी असं प्रश्न पडतो की अल्कोहोलची समजातीय श्रेणी लिहा. तेव्हा फक्त एवढंच लिहायचं, बाकीचं काहीही लिहायचं नाही. लक्षात येते. तर अशा प्रकारे समजातीय श्रेणी तुमच्या समोर आहे आणि तुम्हाला समजली असेल तर मी गृहीत धरतो. व्हिडिओ जर आवडत असेल तर मित्रांनो लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांवर शेअर करा. आता ही जी समजातीय श्रेणी होती यांचे काही वैशिष्ट्य दिले, ते वैशिष्ट्य आपण पाहणार आहोत. काय वैशिष्ट्य आहे पहा. समजातीय श्रेणींची महत्वाची वैशिष्ट्ये, आपण त्याला इंग्लिश मध्ये असलो सम की कॅरेक्टर ऑफ द होमोलॉगस सिरीज. परीक्षेच्या दृष्टीने आता हे अत्यंत महत्वाचं असणार आहे. पहा, सामान्य सूत्र. पहिला मुद्दा आहे त्याचा गुणधर्माचा लक्षात ठेवायचा. सामान्य सूत्र तुम्हाला काहीच आठवत नसेल तर एवढं आठवलं पाहिजे. सामान्य सूत्र प्रत्येक क्रियात्मक गटासाठी एक विशिष्ट सामान्य सूत्र असतं. आणि जर तुम्ही या समजातीय श्रेणीचा विचार केला तर त्याच्यामध्ये जेवढे सदस्य येतात त्या सर्व सदस्यासाठी एकच सामान्य सूत्र असतं. जसं की आता आपण अल्केनची समजातीय श्रेणी पाहिलो तर त्याच्यासाठी सूत्र आहे अल्केनचं CnH2n+2. हे अल्केनच्या समजातीय श्रेणीचं सूत्र आहे आणि हे सर्व सदस्यासाठी हे सूत्र वापरले जाते. ठीक आहे, हा झाला तुमचा पहिला काय वैशिष्ट्य त्याचा किंवा पहिला गुणधर्म म्हणून आपण. दुसरा गुणधर्म काय आत्ताच पाहिलेला आहे आपण की दुसरा गुणधर्म आहे त्यांच्यामध्ये CH2 चा फरक असतो. लगतच्या 2 सदस्यामध्ये CH2 चा फरक असतो. आता त्यानंतर म्हटलं की लगतचे 2 काही सदस्य असणार आहेत, त्या 2 सदस्यांचं जे काही वस्तुमान असणार आहे, रेणू वस्तुमान, ह्याच्यात फरक किती असतो? 14 डाल्टनचा फरक असतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर हे 14 डाल्टन आलं कसं, तर याचं एक्सप्लेनेशन मी देतो. 1 मिनिट थांबा. असं रासायनिक गुणधर्म आपण पुढचा एक मुद्दा पाहू. रासायनिक गुणधर्म त्यांचे बघा, जर क्रियात्मक गट सारखा असेल तर क्रियात्मक गट ठरवतो त्यांचे रासायनिक गुणधर्म. जर क्रियात्मक गट भिन्न असते, वेगळे असते, तर त्यांचे रासायनिक गुणधर्म वेगळे असले असते. परंतु इथे क्रियात्मक गट एकच आहे, सारखा आहे, त्याच्यामुळे त्याचे रासायनिक गुणधर्म कसे असतात? सारखे असतात. अशा प्रकारे मित्रांनो समजातीय श्रेणींचे वैशिष्ट्ये इथे संपलेले आहेत आणि 2 मार्कासाठी हा प्रश्न ऑलरेडी 2023 का 24 ला पडलेला आहे. ठीक आहे, ओके. हा सर, हे 14 डाल्टन आलं कसं? तर पहा, आत्ताच इथं आपण सांगितलं आहे की त्यातला फरक असतो CH2 चा. फरक किती आहे? CH2 चा फरक आहे. मग तुम्हाला रेणू वस्तुमान कसं काढतात माहित आहे. कसं काढतात रेणू वस्तुमान? तर कार्बनचा अणुवस्तुमान किती आहे? 12 आहे. ठीक आहे, ओके. अधिक हायड्रोजनचा 1 आहे. ठीक आहे, एका हायड्रोजनचा 1, इथं आहेत 2 हायड्रोजन, म्हणजे त्याची किती झाली? 2 बरोबर किती आलं? 14 डाल्टन. ठीक आहे, 14 डाल्टन हे लक्षात ठेवायचं आपल्याला. हा फरक आहे कशामधला? 2 सदस्यामधला. हे समजातीय श्रेणीचे वैशिष्ट्य आहेत. हा, त्यानंतर पहा पुढे. आता समघटक म्हणजे काय? आता समघटक म्हणजे काय? समघटक याला इंग्लिश मधून आयसोमर्स म्हणतात. याला इंग्लिश मधून काय म्हणतात? आयसोमर्स म्हटलं जातं. मग आयसोमर्स काय असतात बाबा? तर बघा, लक्ष द्या. इथे एक व्याख्या लिहून दिलेली आहे. अतिशय सोप्या पद्धतीने व्याख्या लिहून दिलेली आहे. काय म्हणतं इथं? ज्या कार्बनी संयुगाचे रेणुसूत्र सारखेच असते परंतु त्यांची संरचना वेगळी असते त्या संयुगांना समघटक असे म्हणतात. आणि हा जो गुणधर्म आहे म्हणजे समघटक तयार करण्याचा जो गुणधर्म आहे त्याला आपण समघटकता, इंग्लिश मधून आयसोमेरिझम असं म्हणतो. तर तुम्हाला आता ही व्याख्या पाठ करून घ्या तुम्ही. ठीक आहे, पाठ करून घ्यायची आहे आणि त्याचे उदाहरणं बघा. आता ही व्याख्यानुसार मी सांगतो. त्यांनी काय म्हटलं? रेणुसूत्र सारखं आहे. तुम्ही बघू शकता इथे या ठिकाणी एक उदाहरण दिले, पेंटेन. पेंटेनचा विचार केला तर पेंटेनचे 3 समघटक असतात. समघटक म्हणजे काय म्हटलं मी? रेणुसूत्र हेच राहणार आहे सर्वांचं. C5H12 हेच रेणुसूत्र राहणार आहे, परंतु फक्त त्यांची रचना बदलणार आहे. बघू शकता इथे N पेंटेन आहे, सरळ दिसतो. याच्यात पण 5च कार्बन आहेत. हा आहे आयसो, शाखीय म्हणू आपण त्याला. हा आयसोपेंटेन आहे. आयसोपेंटेन मध्ये बघा फक्त एक शाखा आहे, पण कार्बन किती आहेत? 5च आहेत आणि हायड्रोजन 12च आहेत. ठीक आहे, आणि तिसरा आहे निओपेंटेन. याच्यामध्ये बघू शकता एक सेंटरला कार्बन आणि बाकी असं आल्यानंतर निओ म्हणायचं आहे त्याला. लक्षात येते? ठीक आहे, बघा तुम्हाला आणखी एक सगळ्यात महत्त्वाचं सांगतो. तुम्हाला नाव लिहा म्हटलं कोणतं, तर त्यासाठी एक सोपं ट्रिक आहे. काय ट्रिक आहे बघा. जर N पेंटेन असं म्हटलं, N या शब्दाचा अर्थ किती स्ट्रेट सरळ लाईन असणार आहे, हे डोक्यात ठेवा तुम्ही. तुम्हाला जर म्हटलं N हेक्झेनचं संरचना लिहा तर तुम्ही सरळ CH
CH3CH2CH2CH2CH2CH3 असं लिहू शकता. ठीक आहे. पण तुम्हाला आयसो हा जर शब्द वापरला तर आयसो म्हणजे शाखी येतं. त्याच्यामध्ये एक कार्बन हा शाखा टाईप मध्ये जोडून टाकायचा. जसं इथं जोडलेलं बघू शकता तुम्ही. हे वर मूळ लाईन आणि त्याला एक शाखा जोडलेली आहे. ओके. त्यानंतर निओ हा जर शब्द आला तर निओ हे शक्यतो पेंटेन साठीच लागू होतं, कारण याच ठिकाणी तुम्ही बघू शकता एक सेंटरला येतो कार्बन आणि बाकीचे 4 बाजूने येतात. याला निओ रचना म्हणतात. हा निओ काय आहे? पेंटेन आहे. ठीक आहे. ओके. आता त्यानंतर असाच एक समघटक म्हणून दिलेला आहे ब्युटेनचा. मग समघटक म्हणजे इथं दिलं बघा, समघटकची व्याख्याच आहे. काय आहे? रेणुसूत्र सारखं असणार आहे, परंतु रचनासूत्र कसं असतं? भिन्न असतं. त्याला आपण समघटक म्हणतो. या ठिकाणी ब्युटेनचं पण उदाहरण दिले. तुम्ही बघू शकता ब्युटेनचं सर्वांचं रेणुसूत्र C6H10 असेल. तुम्ही मोजून सुद्धा बघू शकता या ठिकाणी. ठीक आहे. हे प्रत्येकामध्ये मोजून बघू शकता. तर या ठिकाणी ब्युटेनचे जे काही रचनासूत्र आहेत किंवा समघटक आहेत, हे 2 तयार होतात जे इथे दिसतात. ठीक आहे. पहिला आहे एन ब्युटेन, दुसरा आहे आयसोब्युटेन. याची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ओके. नेक्स्ट त्यानंतर आहे कार्बन. हा एक आगळा वेगळं मूलद्रव्य आहे. हे तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतं आणि त्याची 3 मुख्य कारणे आहेत. आता हा प्रश्न 2 प्रकारे पडू शकतो. एक तुम्हाला विचारलं जातं की कार्बन हे एक आगळे वेगळे मूलद्रव्य आहे, स्पष्ट करा. मग तुम्हाला त्याची 3-4 कारणं असतात, ते लिहावी लागतात. किंवा शास्त्रीय कारणे द्या म्हणून सुद्धा त्याच्यावर प्रश्न पडू शकतो. जर शास्त्रीय कारणे प्रश्न पडला तर तुम्ही इन शॉर्ट असं लिहू शकता त्याला, की कार्बन हे एक आगळे वेगळे मूलद्रव्य आहे, कारण त्याच्याकडे कॅटनेशन पॉवर आहे. म्हणजे त्याला श्रृंखला बंधन शक्ती म्हणतात मराठीमधून. हा इंग्रजी शब्द आहे. ठीक आहे. तो चतुसंयोजी आहे, म्हणजे टेट्राव्हॅलेंट आहे. त्यानंतर तो बहुविध बंध तयार करू शकतो. हे 3 कारणांमुळे आणखीन एक आहे त्याच्यामध्ये समघटकता हा गुणधर्म आहे, जो आपण ऑलरेडी वर पाहिला. या 4 गुणधर्मामुळे ते एक आगळे वेगळे मूलद्रव्य आहे. हे तुम्ही ठीक आहे, शास्त्रीय कारणापुरतं लिमिटेड ठीक आहे. पण आता तुम्हाला आणखीन डिटेलमध्ये लिहायचं आहे. मग 3 मार्कासाठी प्रश्न पडला असेल तर मग तेव्हा तुम्ही काय करणार? तर पहा, कार्बन हे एक आगळे वेगळे मूलद्रव्य असण्याचं मुख्य कारण आहे पहिलं कॅटनेशन पॉवर, ज्याला आपण श्रृंखला बंधन शक्ती म्हणतो. कसली शक्ती आहे? श्रृंखला बंधन. ठीक आहे. हे श्रृंखला बंधन शक्तीमुळं तो एक आगळा वेगळा मूलद्रव्य आहे. मग हे काय आहे सर श्रृंखला बंधन शक्ती? तर श्रृंखला या शब्दाचाच अर्थ काय हो? साखळी तयार करणे. ठीक आहे. तर कार्बन अणू इतर अणूसोबत सहसंयुज बंध तयार करतो आणि त्याच्यामध्ये तेवढी एक चांगली पॉवर आहे. ते काय करू शकतो? सहसंयुज बंध तयार करू शकतो. यामुळे कार्बनच्या लांबच लांब साखळ्या तयार होऊ शकतात. ठीक आहे. आणि यालाच आपण काय म्हणतो? कॅटनेशन शक्ती असं म्हणतो. सरळ सरळ लिहायचे तुम्हाला, की कार्बन हा दुसऱ्या इतर अणूसोबत काय करू शकतो? सहसंयुज बंध तयार करू शकतो. त्यामुळे त्याच्या वेगवेगळ्या लांबीच्या लांबच लांब अशा काय साखळ्या तयार होऊ शकतात. मग ह्या साखळ्या सुद्धा कोणकोणत्या? तर तो सरळ साखळी तयार करू शकतो, जे आता पाहिलं आपण एन पेंटेन. तो शाकीय साखळी तयार करू शकतो, म्हणजे आयसो वाटलं. आणि वलयंकित म्हणजे आकृती टाईप, जसे की पहा मी इथे सांगू शकतो तुम्हाला, हे सायक्लोहेक्झेन असेल. अशा प्रकारे तो सायक्लोहेक्झेन नाही, हा आहे सायक्लोहेक्झेन. पहा, हे नाही सायक्लोहेक्झेन. ओके. ठीक आहे. हा सायक्लोहेक्झेन आहे. तर अशा प्रकारच्या आकृत्याला वलयंकित आकृती असं म्हणतात. हा वलयंकित साखळी म्हणतात. हे झाले तुमची कॅटनेशन पॉवर. त्यानंतर आहे तो चतुसंयोजी आहे. आता चतुसंयोजी म्हणजे काय? टेट्रा व्हॅलेन्सी. त्याची व्हॅलेन्सी 4 आहे. याचा अर्थ जो एक कार्बन आहे इतर 4 मूलद्रव्यांना जोडू शकतो. लक्षात येते? कुठल्याही 4 अणूशी जोडू शकतो आणि जोडू शकत असल्यामुळे तो काय करू शकतो? वैविध्यपूर्ण असे गुंतागुंतीचे अनेक कार्बनची रेणू तयार करू शकतो. हा आहे दुसरा गुणधर्म त्याच्यामध्ये असलेला. त्याच्यानंतर बहुविध गुणधर्म, बहुविध बंध, सॉरी, तर आपण मल्टिपल बॉन्ड्स म्हणतो. कार्बन हा बघा 2 कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड पण तयार करू शकतो, 2 कार्बन मध्ये डबल बॉन्ड पण तयार होतात आणि 2 कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड पण तयार होतात. आणि या गुणधर्मामुळे तो अनेक त्याचे प्रचंड असे काय संयुगांची संख्या वाढलेली आहे, जे तुम्ही इथं पाहू शकता. बहुविध बंध म्हणजे काय? तो 3 प्रकारचे वेगवेगळे बंध तयार करू शकतो. तर या सर्व गुणधर्मामुळे तो एक आगळा वेगळा मूलद्रव्य म्हणून ओळखला जातो. त्यानंतर आहे बहुवारिके. म्हणजे काय? आता बहुवारिके ही कन्सेप्ट बघा, लक्ष द्या, खूप सोपी आहे. बहुवारिक कशाला म्हणतात? ते अनेक लहान समान रेणू एकमेकांना रासायनिक बंधनात जोडून जी प्रचंड मोठ्या आकाराची साखळी तयार होते
त्या रेणूला बहुवारिक म्हणतात. सरळ सरळ आहे. समजा एखादा छोटासा रेणू आहे, दुसरा एक छोटा रेणू, दुसरा एक छोटा रेणू, दुसरा एक छोटा, असे अनेक रेणू एकत्र घेऊन त्यांची एक जी साखळी तयार होते, या सर्व साखळीला आपण काय म्हणतो? बहुवारिक असं म्हणतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, ठीक आहे. मग आणि ही जी प्रक्रिया आहे बहुवारिक तयार होण्याची, त्याला बहुवारिकन असं म्हणतात. इंग्लिश मधून त्याला पॉलिमरायझेशन म्हटलं जातं. त्याचं एक सिंपल उदाहरण इथे दिले, तुम्ही बघू शकता. या ठिकाणी एक मोनोमर आहे, म्हणजे एक वारिक आहे. म्हणजे कोण? इथे बघू शकता, हा CH डबल बॉन्ड CH. हे जे स्ट्रक्चर दिसतं तुम्हाला इथं सुरुवातीला दिसत आहे सर्व स्ट्रक्चर, हा त्यातला एक छोटासा अणू झाला. मग तसलाच दुसरा अणू घेतला आपण बघू शकता, तसला तिसरा पण अणू घेतला. असे अनेक अणू जर एकत्र आणले तर पुढे काय तयार होतं? एक बहुवारिक तयार होतं. लक्षात आलं? आणि यालाच बहुवारिकन असे म्हणतात. म्हणजे काय? थोडक्यात मी म्हणू शकतो इथं की अनेक एक वारिके एकत्र येऊन एक बहुवारिक तयार होणे, या क्रियेला आपण बहुवारिकन असं म्हणतो. ठीक आहे. त्याचं एक्झाम्पल हे लिहू शकता तुम्ही. आता बहुवारिकांचे मुख्य दोन भाग. बहुवारिकामध्ये दोन गोष्टी असतात. एक असतो एक वारिक, दुसरा असतो बहुवारिक. एक वारिक म्हणजे काय? आता मी सांगितलं की एक एक मणी आपण असं जोडत आहोत. ठीक आहे. हे जोडल्याच्या नंतर जे मोठं स्ट्रक्चर तयार होत आहे, या मोठ्या स्ट्रक्चरला मी बहुवारिक म्हणतो. ठीक आहे, हे बहुवारिक आहे. परंतु याच्यामध्ये हा जो छोटासा येणारा भाग आहे, हा सुरुवातीला आलेला, याला म्हणायचं एक वारिक, किंवा याला म्हणायचं एक वारिक. कुठल्याही एका लहान भागाला आपण एक वारिक असं म्हणतो. ठीक आहे, ते फक्त माहितीसाठी दिलेलं आहे. आता बहुवारिकांचे प्रकार दोन आहेत. एक असतं नैसर्गिक बहुवारिक आणि दुसरं असतं संश्लेषित बहुवारिक. ठीक आहे. मग नैसर्गिक बहुवारिक कशाला म्हणायचं? तर जे निसर्गात आढळून येतात त्याला नैसर्गिक बहुवारिक म्हणा. उदाहरण दिले कापूस, रबर, प्रथिने. हे लक्षात ठेवा उदाहरणे. सहसंबंध मध्ये तुम्हाला येऊ शकतं 2 मार्कासाठी. आणि संश्लेषित, ज्याला आर्टिफिशियल किंवा कृत्रिम बहुवारिक म्हणतात, हे जी प्रयोगशाळेत मानवाने तयार केले आहेत. मग त्यामध्ये प्लास्टिक आहे, नायलॉन आहे आणि टेरिलिन आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सहसंबंध मध्ये पडतो. नैसर्गिक मध्ये कापूस दिला जातो, तर मग कृत्रिम किंवा त्याला काय संश्लेषित मध्ये कोण येणार? प्लास्टिक येणार. ओके, लक्षात आलं? ठीक आहे. त्यानंतर आता हे हायड्रोकार्बन्स हा सुद्धा 2 मार्कासाठी, 3 मार्कासाठी किंवा 5 मार्काच्या क्वेश्चन मध्येही हा येऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. अगोदरही हा प्रश्न पडलेला आहे. हायड्रोकार्बन्स म्हणजे काय? तर त्याचं एक सरळ सरळ उत्तर आहे की ज्यात हायड्रो म्हणजे हायड्रोजन, कार्बन म्हणजे कार्बन. मग ज्या संयुगामध्ये कार्बन आणि हायड्रोजन हे 2 मूलद्रव्य असतात, त्यांना हायड्रोकार्बन असे म्हणतात. बस एवढं सोपं होतं. त्याचे काही उदाहरण तुम्ही इथे पाहू शकता. जसं की इथे मिथेन आहे, इथे इथेन आहे. यामध्ये बघा तुम्हाला कार्बन हायड्रोजन दिसत असतील, म्हणून याला आपण हायड्रोकार्बन असं म्हणतो. ठीक आहे, ओके. त्यानंतर आता हायड्रोकार्बनचे मुख्य प्रकार दोन. एक आहे संपृक्त आणि एक आहे असंपृक्त. आता असंपृक्त बद्दल नंतर पाहू. आधी संपृक्त. संपृक्त म्हणजे काय असतो? लक्षात ठेवा. जेव्हा कार्बन आणि कार्बन मध्ये एकेरी बंध असतो तेव्हा त्याला संपृक्त म्हणायचं. लक्षात येते? कार्बन आणि कार्बन मध्ये काय असतो? एकेरी बंध असतो, त्याला संपृक्त म्हणायचं. आणि हा एकेरी बंध म्हणजेच कोणाचा असतो? अल्केन असतो. कोण असतो? अल्केन असतो. एकेरी बंध म्हणजेच कोण असतो? अल्केन. इथे लिहिले बघा उदाहरण काय? अल्केन. आणि अल्केनचं सामान्य सूत्र आहे मित्रांनो, जे लक्षात ठेवायच्या परीक्षेमध्ये खूप वेळा विचारलं आहे. अल्केनचं सामान्य सूत्र आहे तर CnH2n+2 हे अल्केनचं सामान्य सूत्र आहे. लक्षात ठेवायचे. तिघांचंही सूत्र आहे. अल्केनचं असतं, अल्किनचं असतं, अल्काईनचं असतं. तर अल्केनचं हे सामान्य सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं बघा, तर यांचं अल्केनचं वैशिष्ट्य आहे, हे कमी क्रियाशील असतात आणि हे जळतात तेव्हा निळी ज्योत तयार होते. उदाहरण मिथेन. तुम्ही बघू शकता. उदाहरण काय? मिथेन. मिथेन आपल्या सर्वांच्या घरी वापरला जातो गॅसमध्ये, आणि तो जळत असताना निळी ज्योत तयार होते. हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे. ठीक आहे. दुसरा प्रकार आहे असंपृक्त हायड्रोकार्बन. ज्या हायड्रोकार्बन्स मध्ये कार्बन कार्बन अणूमध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध, म्हणजे काय? कार्बन मध्ये एकतर दुहेरी बंध असतो किंवा कार्बन कार्बन मध्ये एकतर तिहेरी बंध असतो. तर या दोघांपैकी एक बंध त्या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे. हा, तर पहा, एक तर दुहेरी किंवा तिहेरी बंध ज्याच्यामध्ये असतो त्यांना आपण असंपृक्त हायड्रोकार्बन्स म्हणतो. मग यांचं सुद्धा सामान्य सूत्र आहे. जसं की अल्किन्स म्हणजे डबल बॉन्ड. मग लक्षात ठेवा, डबल बॉन्ड म्हणजे की शेवटी EnE येतं. अल्किन याचं सामान्य सूत्र इथे दिलेलं आहे CnH2n. ओके. आणि तिहेरी बंध म्हटलं की YnE येतं. तिहेरी बंध म्हटलं तर YnE येतं. त्यांचं सामान्य सूत्र या ठिकाणी दिले CnH2n-2. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, आता कार्बनी संयुगाचे रासायनिक गुणधर्म. तर 4 रासायनिक गुणधर्म आपण या ठिकाणी दिलेत. हा 4 मार्कासाठी नाही, 4 मार्काचा प्रश्नच नाहीये.
तर हा 3 मार्काच्या प्रश्नामध्ये आपल्याला येऊ शकतो. ठीक आहे. तर कार्बनी संयुगाचे रासायनिक गुणधर्म हा एक वेळेस पडलेला सुद्धा प्रश्न आहे परीक्षेमध्ये, त्यामुळे यावर्षी येणार नाही असं आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे यालाही आपल्याला रिव्हिजन करावं लागेल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, कार्बनी संयुगाचे रासायनिक गुणधर्म त्यामध्ये पहिला आहे ज्वलन. ज्वलन म्हणजे सर साधी गोष्ट आहे. कार्बन कुठलाही जळतो आणि काय तयार करतो? उष्णता, प्रकाश, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होतो. ठीक आहे. मग त्याचं वैशिष्ट्य संपृक्त हायड्रोकार्बन असेल तर तो निळ्या आणि स्वच्छ ज्योतीने जळतो, आणि असंपृक्त असेल तर तो पिवळ्या ज्योतीने जळतो आणि काजळी तयार करतो. हे लक्षात ठेवा. मग त्याचे काही उदाहरण द्यायचं म्हटलं तर उदाहरण दिलेले आहेत. काय उदाहरण आहेत बघा. तर एक आहे हा कार्बन. मी सगळे उदाहरण तुम्हाला रेडी करून दाखवणार नाही. कार्बन आहे तो ऑक्सिजन सोबत अभिक्रिया करतो म्हणजे तो जळतो, आणि तो जळल्यानंतर कार्बन डायऑक्साईड तयार होतो. हीट म्हणजे उष्णता तयार होते, लाईट म्हणजे प्रकाश तयार होतो. सगळीकडे तेच होणार. बघू शकता तुम्ही. हे बघा, CO2 आणि CO2 तयार झाला. हीट तयार झाली, हीट तयार झाली, हीट तयार झाली. लाईट तयार झाली, लाईट तयार झाली, लाईट. फक्त इथे एक्स्ट्रा काय पाणी तयार झालेलं आहे. हे कशावर ठरतं बघा. इथे हायड्रोजन आला, इथे हायड्रोजन आला, मग पाणी तयार होणार. क्लिअर आहे? ठीक आहे. या रिएक्शन तुम्हाला लिहायला तर मला यापैकी एकही रिएक्शन येईल तर बस झाला. परीक्षेत काय लिहायचं सर? कार्बनी संयुगाचे गुणधर्म म्हटल्यानंतर अगोदर तुम्ही ज्वलन हा मुद्दा टाका. ही माहिती लिहा अगोदर. ही माहिती लिहिल्यानंतर कुठलंही एक उदाहरण लिहायचं. या तिन्ही पैकी कुठलंही एक उदाहरण लिहायचं, ते पाठ करायचं. ओके. नेक्स्ट, ऑक्सिडीकरण म्हणजे काय? तर ऑक्सिडीकरण याची व्याख्या इथे दिली आहे. काही पदार्थ दुसऱ्या पदार्थाला ऑक्सिजन देऊ शकतात, त्यांना ऑक्सिडंट असे म्हणतात. आता ऑक्सिडीकरणची इथे व्याख्या दिलेली नाही, पण ऑक्सिडंट असं सांगितलं. ऑक्सिडीकरण म्हणजे काय? ऑक्सिजन मिळवणे, त्याला आपण ऑक्सिडीकरण असं म्हणतो. ठीक आहे. हा, तर ऑक्सिडंट म्हणून काम करतात असं इथे सांगितलेलं आहे, आणि ते ऑक्सिजन पुरवण्याचं काम करतात. ऑक्सिडंट म्हणजे काय? तर जे पदार्थ दुसऱ्या पदार्थाला ऑक्सिजन देतात, लक्षात आलं, ऑक्सिजन पुरवतात, त्यांना ऑक्सिडंट असे म्हणतात. उदाहरण दिले इथं. एक उदाहरण आहे बघा, KMnO4 आणि K2Cr2O7. ठीक आहे. हे वरचं सूत्र आहे KMnO4, याला म्हणतात पोटॅशियम परमॅग्नेट, आणि दुसरं आहे K2Cr2O7, याला म्हणायचं पोटॅशियम डायक्रोमेट. हे दोन ऑक्सिडंट म्हणून काम करतात. परीक्षेत विचारले जाऊ शकतात. ऑक्सिडंट पुढील किंवा एखाद्या ऑक्सिडंटचं उदाहरण लिहा असं नावेद्यामध्ये पडू शकतं. ठीक आहे. नेक्स्ट, यामध्ये अल्कोहोलचे रूपांतर कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये होतं. त्याचं एक उदाहरण दिले. ही रिॲक्शन लक्षात ठेवायची. इथे अल्कोहोल आहे इथॅनॉल, याचं रूपांतर होत आहे इथॅनॉइक ऍसिड म्हणजेच कार्बोक्सिलिक आम्ल. याच्यामध्ये ग्रुप आहे बघा, CH3COOH असा एक ग्रुप दिलेला आहे, आणि तो आहे कार्बोक्सिलिक आम्ल ग्रुप. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही, इथेनॉलचे रूपांतर इथेनॉइक ऍसिड मध्ये झालेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, तर हे एक ऑक्सिडीकरण आहे. या ठिकाणी या KMnO4 याने ऑक्सिजन पुरवलेला आहे आणि ऑक्सिडीकरण अभिक्रिया झालेली आहे. त्यानंतर समावेशन अभिक्रिया. आता समावेशन अभिक्रिया म्हणायचं कशाला? तर समावेशन अभिक्रिया ही जी आहे, ही अभिक्रिया संपृक्त हायड्रोकार्बन मध्येच घडते. आता असंपृक्त हायड्रोकार्बन मध्येच घडते. असंपृक्त म्हणजे काय? ज्यांच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड तर असतो, किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड दिलेला असतो, त्याला म्हणतात असंपृक्त हायड्रोकार्बन. इथे बघू शकता तुम्ही, कार्बन कार्बन डबल बॉन्ड याच्यामध्ये अभिक्रिया झाली आणि संपृक्त हायड्रोकार्बन तयार झाला, म्हणजे सिंगल बॉन्डवाला तयार झाला. मग त्याची व्याख्याच अशी आहे, जेव्हा असंपृक्त हायड्रोकार्बन मध्ये हायड्रोजन मिळवला जातो, तेव्हा त्याचे रूपांतर संपृक्त हायड्रोकार्बन मध्ये होते. याला आपण समावेशन अभिक्रिया असं म्हणतो. या ठिकाणी दोन उत्प्रेरक वापरले जातात. तर बघू शकता इथे पॅलेडियम दिलेलं आहे इथं, खरं तर ते प्लॅटियम आहे, प्लॅटिनियम आणि निकेल, हे दोन उत्प्रेरक या ठिकाणी वापरलेले आहेत. याचा उपयोग कुठे करतात या समावेशन अभिक्रियेचा? तर वनस्पती तेलापासून वनस्पती तूप तयार करण्यासाठी या समावेशन अभिक्रियेचा वापर करतात. चौथी शेवटची आहे प्रतिस्थापन अभिक्रिया, ज्याला आपण सबस्टिट्यूशन रिएक्शन असं म्हणतो. ठीक आहे. ही जी प्रतिस्थापन अभिक्रिया आहे, ही अभिक्रिया मुख्यत्वे संपृक्त हायड्रोकार्बन मध्येच घडून येते. अगोदरची असंपृक्त मध्ये घडत होती, ही संपृक्त मध्ये. असंपृक्त म्हणजे काय? त्यांच्यामध्ये कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड असतो, त्याला म्हणतात संपृक्त हायड्रोकार्बन. यामध्ये अल्केन मधील हायड्रोजन अणूची जागा दुसरा अणू घेतो, उदाहरण क्लोरीन. इथं बघू शकता तुम्ही, हा CH4 आहे. म्हणजे काय? याच्यामध्ये 4 हायड्रोजन असतात, पण तुम्ही इथं बघू शकता, इकडे ज्यावेळेस अभिक्रिया होते, इथे किती हायड्रोजन आले? 3च हायड्रोजन आले. म्हणजे एका हायड्रोजनची जागा कोण घेतला? क्लोरीनने घेतला. इथे बघू शकता तुम्ही. सेम इथं तेच सांगितलंय की कोणत्याही अल्केन मधील हायड्रोजन अणूची जागा दुसरा अणू घेणे, यालाच प्रतिस्थापन सबस्टिट्यूशन रिएक्शन असं
म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर ही क्रिया सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीत वेगाने घडते म्हणून इथं सनलाईट लिहिले म्हणजे सूर्यप्रकाश. ही क्रिया सूर्याच्या उपस्थितीत अगदी वेगाने घडते हे आपल्याला सांगितलेलं आहे. ओके, अशा प्रकारे हे 4 गुणधर्म रासायनिक गुणधर्म होते. त्यानंतर इथेनॉलचे गुणधर्म. आता इथेनॉल अतिशय महत्वाचा काय आहे तर घटक आहे जो आपल्याला लक्षात ठेवायचा. इथेनॉलचे गुणधर्म पाहत असताना इथेनॉलचा अगोदर तुम्हाला रेणुसूत्र माहिती पाहिजे काय आहे तर C2H5OH इथेनॉल ज्याला आपण अल्कोहोल म्हणतो हे त्याचं सूत्र आहे जे आपल्याला लक्षात ठेवायचं. ह्याला असं पण लिहितात CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड OH असं सुद्धा लिहिलं जातं. मग याची गुणधर्म बघा. याची अवस्था कशी आहे तर याची अवस्था कशी आहे तर तो द्रव अवस्थेमध्ये राहतो. त्याचा रंग कसा आहे तर तो रंगही नाही, त्याला कसल्याही प्रकारचा रंग नाही आणि गोडसर थोडासा वास येतो. त्याची चव कशी आहे तर जळजळीत जळजळ करतं. ज्यावेळेस तुम्ही याला पिणार आहात तेव्हा ते जळजळ करतं. त्यानंतर ते द्रावणीय आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, तो द्रावणीय आहे. कशामध्ये द्रावणीय आहे तर तो पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळतो. विद्राव्य म्हणजे पूर्णपणे विरघळतो. त्यानंतर उत्कलनांक याचा 78 डिग्री सेल्सिअस आहे. केल्विन मध्ये सांगायला गेला तर 351 केल्विन आहे. गोठणांक म्हणजे तो किती डिग्री सेल्सिअस गोठतो तर -114 डिग्री सेल्सिअस तो गोठत असतो. ठीक आहे. ओके. हा, त्याच्यानंतर त्याचं स्वरूप जर बघितलं तर तो उदासीन आहे आणि याचं एक वैशिष्ट्य आहे की याची थोडीशी राशी प्राशन केल्यानंतर आपल्याला नशा चढते. हा तो इथेनॉल. ओके. इथेनॉलचे रासायनिक गुणधर्म पहा. तर धातूसोबत त्याची अभिक्रिया होते ते इथं दिलेली आहे. काय होते जेव्हा इथेनॉलची अभिक्रिया सोडियम धातूसोबत होते, तुम्ही बघू शकता इथे सोडियम धातूसोबत इथेनॉलची अभिक्रिया झालेली आहे आणि अभिक्रिया होते आणि तेव्हा सोडियम इथॉक्साईड तयार होतो आणि हायड्रोजन वायू बाजूला जातो. ही रिएक्शन परीक्षेमध्ये पडण्याचे जास्त चान्सेस आहेत, त्यामुळे थोडस बघून घ्या. त्यानंतर निर्जलीकरण, ज्याला डिहायड्रेशन असं म्हणतो आपण. निर्जलीकरण म्हणजे काय, पाणी काढून टाकणे. तुम्ही या ठिकाणी पहा तर हे आहे इथेनॉल, यामधून पाणी वेगळं झाले का नाही. ठीक आहे. तर हे पाणी बाजूला काढण्याची अभिक्रिया आहे. तर तुम्हाला हे वरचं लिहावं लागेल अगोदर आणि मग नंतर रिॲक्शन लिहावी लागेल परीक्षेमध्ये. जेव्हा इथेनॉलला सल्फ्युरिक ऍसिड मध्ये ठेवलं जातं. कशामध्ये ठेवलं जातं सल्फ्युरिक ऍसिड मध्ये. किती टेम्परेचरला 170 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला ठेवलं जातं. तेव्हा त्याचं रूपांतर इथिन मध्ये होतं आणि पाणी वेगळं होतं. ही ती अभिक्रिया आहे. ओके. नेक्स्ट. आता इथेनॉइक आम्लाचे भौतिक गुणधर्म. आता इथेनॉइक आम्ल जे आहे याचं रेणुसूत्र आहे CH3COOH. याला ऍसेटिक आम्ल असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे. मुळामध्ये 4% ऍसेटिक आम्ल म्हणजेच काय असतं विनेगर सुद्धा असतं, त्याला विनेगर सुद्धा म्हटलं जातं. तर हे इथेनॉइक आम्लाबद्दल काही भौतिक गुणधर्म पाहतोय आपण. तर त्याची अवस्था ते द्रव अवस्थेत असतं. त्याचा रंग तो रंगहीन आहे आणि याला विनेगर सारख्या तीव्र आणि वैशिष्ट्यपूर्ण आंबट वास येतो याचा. त्याची चव आंबट आहे. तो द्रावणी आहे, पाण्यामध्ये विरघळतो तो. ठीक आहे. त्याचा उत्कलनांक आहे 118 डिग्री सेल्सिअस. त्याचा गोठणांक आहे 17 डिग्री सेल्सिअस आणि बर्फ ज्यावेळेस बघा या इथेनॉइक आम्लाचं बर्फ बनतं त्यावेळेस त्याला ग्लेशियल ऍसेटिक ऍसिड असं म्हणतात. ठीक आहे. आणि त्याचं स्वरूप आहे तो सौम्य आम्ल आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या. तो सौम्य आम्ल आहे म्हणजे निळा लिटमस पेपर त्याच्यामध्ये लाल होतो. तर अशा प्रकारे आपण अतिशय महत्वाचे सर्व प्रश्न या ठिकाणी रिवाइज केले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल. ही PDF तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. ठीक आहे. आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट सुद्धा करा. आणखीन कुठले तुम्हाला जो चॅप्टर अवघड जातो त्या चॅप्टरचं नाव कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्यावर असेच आपण महत्वाचे क्वेश्चन्स घेऊन येऊ. धन्यवाद.